शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की त्याचे आपल्या मुलाबाळांवर, आपल्या कुटुंबावर प्रेम असते. तेवढेच प्रेम शेतीसाठी राबणाऱ्या आपल्या सर्जा राजावर म्हणजेच आपल्या बैलांवर देखील असते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण भागात मोहन बापूराव झिने यांच्या कुटुंबियांनी 28 वर्षापासून सोबत असलेल्या आपल्या खंड्या नावाच्या बैलाबद्दल अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी या बैलाचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सोबत असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करत या शेतकऱ्यांना खंडा बैलाच्या मृत्यूनंतर माणसाप्रमाणे दशक्रिया विधी केला. तसेच 13वा विधी गावकरी नातेवाईकांच्या उपस्थितीत केला. बालकाने खंड्या सुतकही धरलं, मुंडनही केलंय. पाचोड येथील कल्याण भागात राहणारे मोहन झिने यांच्याकडे गेल्या 28 वर्षांपासून एक बैल होता. दरवर्षी या बळीराजाला हा बैल प्रत्येक कामात मदत करत होता. शेतात नांगरणी असो की इतर कुठले काम हा खंड्या करत होता. सुरुवातीच्या काळात खंड्या 3 ते 4 वर्षाचा होता. त्यावेळी मोहन झिने यांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना ऊसतोडीच्या कामावर जावे लागत होते. पैसे नसल्याने मोठे बैल घेणे झाले नाही, म्हणून त्यांनी एक वयस्कर बैल घेऊन त्याच्या सोबतीला खंड्याला जुंपले. वय कमी असतानाही खंड्याने त्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर सांभाळून घेतली होती. मात्र खंड्याच्या मागील आठवड्यात आजारपणामुळे मृत्यू झाला. या कुटुंबाला आपल्या घराचे सदस्य गेल्यासारखं दुःख झालं. या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखं या खंड्याचा दशक्रिया विधी पार पाडला. विधिवत लोकांना जेवण दिले. त्यामुळे बळीराजा आणि खंड्याचे किती भावनिक संबंध असतात हे सिद्ध झालंय. खंड्याच्या निधनाने घरातील सदस्य गेल्याप्रमाणेच या कुटुंबाला दुःख झालं होतं. त्यांनी 10 दिवसांचा दुखवटाही पाळला. कृतज्ञता व्यक्त करत माणसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पडतात त्याचप्रमाणे बैलाच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला. या खंड्याचा मृत्यू झाला. मालक गोठ्यामध्ये खंड्याला चारा देण्यासाठी आले. तो मृत अवस्थेत पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मालक ढसाढसा रडायला लागले. त्यानंतर घरातील प्रत्येकानं अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे खंड्याला भावपूर्ण निरोप दिला आणि शेतात त्याचा अंत्यविधी करून आता शेतात समाधी बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरातल्या सदस्याप्रमाणे त्याचा गावात दशक्रिया विधी पार पडला. चांगलं झालं. मग तोडीला नेलं, तोड केली, त्याच्यापासून आमचं चांगलं झालं. मग तोडीमध्ये जलवा झाला, तोडीतच मिळाला तो. त्याच्यापासून पोटभर खात होता आम्ही पद्धतशीर. पोरं माझे लहान आले होते, आता पोहारामध्येच होता, घर नव्हतं तर पोहारामध्ये टाकलं की झोपाचा पोहारामध्येच. मग त्याचा आम्ही सावड त्याला 10वा केला, आज 13वा आहे त्याचा. आम्हाला दुःख झालं त्याचं. आम्ही तसं जन्मालाच नाठवलं होतं. खंड्या आहे अरे जन्माला होता तर खंड्याच नाठवलं देवाचं. दुःख झाले आम्हाला तसल्या. मग त्याचा कार्यक्रम धरला आम्ही दाळबट्टीचा. किती वर्षापासून सोबत होता तो? जन्मालापासूनच. हां, किती वय होत त्याचं? 28 वर्ष. त्याचा जन्मच आमच्या इथं झालेला आहे. त्याचा जन्म होऊन तो कामाला याला धरला मी. तो म्हातारपणच तर कामाला आमच्या इथं चालू होता. लय परिस्थिती बेकार होती आमची. तर आमची बरी चालली आहे त्यासाठी. तर तो गुरुवारी वारला. त्याचा त्या गुरुवारी त्याचा हा 3ऱ्या दिवशी सावळून आलो. दावा धरला, पाणी पाजलं. दावा धरून काय त्याचे फडके उतरले. फडकेने हे समाधी केली. 13वा दिवस आहे आज त्याचा. हे 13वाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आज. माणूस वारल्यामुळे ते आम्ही त्याचं सारं केलं. सारं घरादार तर प्रेम होतं. साऱ्याचं त्याचं चांगलं केलं. हा आमचा खूप गुणी बैल होता. तो आम्ही लहानपणापासून त्याच्या अवतीभोवती खेळत आलेलो आहेत. पण त्यांनी कधी आम्हाला मारलेलं नाही. तो गुरुवारच्या दिवशी दिनांक 12 त्या दिवशी तो मृत्यू पावला. आमच्या आजोबांनी माणसाप्रमाणे जसे सर्व विधी करतो त्याप्रमाणे सगळे विधी केलेले आहेत. माझ्या आजोबांनी आहे ना ते मुंडन पण केलेले आहे. 10वा त्याचा 13वा पण सुद्धा आम्ही करतोय आहेत. त्याच्या अवतीभोवती आम्ही लहानपणापासून खेळत. त्यांनी कधी आम्हाला मारलं पण नाही. माझे भावंड, मी, माझे आई वडील आम्ही सगळे त्याच्या भोवती खेळत होतो. आमचा खूप लाडका बैल होता तो खंड्या. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम केला आणि त्यांनी पण आमच्यावर खूप प्रेम केलं. आम्ही त्याच्या अवतीभोवती किती बी खेळत होतो तरी त्याने आम्हाला कधी असं शिंग उचलून सुद्धा पण मारलेलं नाही. एवढा गुणी बैल होता तो. असं चिखलामध्ये चालताना त्याला चिखलामध्ये चालत नव्हतं. त्याला पोते टाकावं लागत होते चिखलामध्ये चालायच्या वेळेस. खूप गुणी बैल होता. खूप निर्मळ पण होता तो. गुरुवारच्या दिवशी तो मृत्यू पावला. मला
शब्द नाहीत एवढे त्याच्याबद्दल बोलायला. खूप गुणी बैल होता तो. माझं हृदय असं भरून आलेलं आहे त्याच्याबद्दल बोलताना.